मंडळी कराडला आलोय आणि आज तुम्हाला साईनाथ वडापाव कराड इथला व्लॉग तुमच्याशी शेअर करणार आहे. नक्की बघा, आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर आपण साईनाथ वडापाव सेंटरकडे चाललोय आणि चालत चाललोय मित्रांनो. गाडी नसल्यामुळे आता चालत चाललोय, पर्यायाने समजून घ्या. त्यासाठी म्हणतोय लाईक शेअर सबस्क्राईब करा, म्हणजे जरा गाडी बिडी घेईन मी. पुढे गेलो करा काय करतो. स्मारक मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे कराडमध्ये, या ठिकाणी आम्ही आलो आहे आणि खूप अभिमान वाटतोय या ठिकाणी की बाबा मिसेसची खूप इच्छा होती छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे या ठिकाणी भेट देण्याची. ती आज पूर्ण झाली. खूप कसं वाटतं तुला? आज आपण ठिकाणी आलो साईनाथ वडापाव या ठिकाणी. कराडचं सर्वात सुप्रसिद्ध असं हे वडापावचं ठिकाण आहे आणि बहुतांशी कराड तसे कराड तालुक्यातील तसेच महाराष्ट्रभरातील लोक या ठिकाणी वडापावसाठी येतात. 1980ची स्थापना असलेलं हे वडापावचं अतिशय पॉप्युलर ठिकाण आहे कराड शहरातलं. तर आज या ठिकाणी आपण ब्लॉग बनवणार आहोत. तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. घे की दोन. तुम्ही या ठिकाणी साईनाथला आला की पहिल्यांदा तुम्हाला कुपन घ्यावं लागते. असे यांच्या ठिकाणी जी पेमेंटची सिस्टम आहे ती पहिल्यांदा आपण कुपन घ्यायचं आणि मग नंतर आपल्याला वडापाव मिळतो. ती प्रोसिजर चांगली. सर नाव सांगा सर जरा. ओके सर. सर आपल्याकडे ऑनलाईन पेमेंट पण सिस्टम अवेलेबल आहे मग? ओके. कुपन घेऊन इथं या लागते आणि इथं आल्यानंतर जे अटेंडंट आहेत त्यांच्याकडे ते आपण दिल्यानंतर आपल्याला वडापाव मिळतो. तर म्हणजे अशा प्रकारचं कुपन घ्यायला लागतं आणि ते कुपन आपण यांच्याकडे जमा केलं. सर जमा करून घ्या. असं कुपन जमा केल्यानंतर आपल्याला वडापाव या ठिकाणी देतात. या ठिकाणी आम्ही या ठिकाणी 2 कुपन घेतले ते वडापाव आता एन्जॉय करणार आहे. म्हणजे साईनाथबद्दल आमची अशी आठवण आहे ना, लग्नानंतर पहिल्यांदा मिसेसला घेऊन इथं चालू होतं. लग्नानंतर माणसं कुठे कुठे जातात, पण आम्ही पहिल्यांदा साईनाथ वडापावलाच वडापाव करतो. आठवत आहे का? मंडळी प्रयत्न केला आम्ही इंटरव्ह्यू घेण्याचा, पण त्या ठिकाणी कोण अवेलेबल नसल्यामुळं, म्हणजे होते लोक पण ते इंटरव्ह्यू जास्त इच्छुक नसल्यामुळं आम्ही हा इंटरव्ह्यू या ठिकाणी कट केला आहे. पण वडापाव अतिशय दर्जेदार आहे. तुम्ही नक्की करायला आला तर साईनाथ वडापाव एन्जॉय करू शकता आणि खरोखर टेस्ट बेस्ट आहे. तर मंडळी आज आपण साईनाथचा दौरा करून आलो, साईनाथ वडापाव कराड इथला. आणि खरं सांगायचं तर एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे 40 वर्षाचं परंपरा असलेलं एक प्रकारचं हॉटेल आहे आणि आपण त्या ठिकाणी जातोय. थोडंसं नर्वसनेस तर खूप जाणवलं मला. आणि कराडची ओळख, आपण जर कराड म्हणलं की पहिल्यांदा आपल्याला लक्षात येतं का नाही, पटदिशी पहिलं नाव जे डोक्यात येतं ते म्हणजे साईनाथ. काय येतं? कारण त्यांनी खरोखर लोकांच्या मनावर एक प्रकारचं राज्य केलं आहे. निवळ कराड नाही तर कराडचा जो परिसर आहे, आता मी या ठिकाणी राहतो सवादी परिसर आहे. सर्रास माणसांना साईनाथ कराड म्हणले की साईनाथ वडापाव वाटतो. तर हा व्लॉग बनवला आहे, नक्की बघा. आणि आपले फक्त 135 सबस्क्रायबर आहेत मित्रांनो. सबस्क्रायबर आपले वाढतीकडे भर द्या आणि खरोखर आपल्याला प्रोत्साहनाची गरज आहे. हा व्हिडिओ खाली लाईक झाला पाहिजे. धन्यवाद.